नमस्कार, मी नाना आहिरे. आवाज इन न्यूज मराठी चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत करतो. बघूया आजची ठळक बातमी. नमस्कार, मी नाना आहिरे. स्वागत आहे आपल्या खास बातमीपत्रात. मनमाडकरांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि दिलासादायक बातमी घेऊन आलो आहोत. उन्हाळ्याच्या झळा आणि पाणी टंचाईचे मळब आता कायमचे दूर झाले आहे. मनमाड शहराच्या जीवनवाहिनीबद्दल एक मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसामुळे मनमाडची तहान भागवणारे करंजवन धरण आता भरू लागले आहे. ताज्या आकडेवारीनुसार धरणाचा जलस्तर 41% पोहोचला आहे. ही बातमी ऐकून मनमाडकरांच्या चेहऱ्यावर नक्कीच हास्य उमलले असेल. याबाबत माहिती देताना नांदगाव तालुक्याचे लोकप्रिय आमदार सुहास अण्णा कांदे यांनी सांगितले की धरणातील या वाढत्या जलसाठ्यामुळे शहराचा पाणीपुरवठा अधिक सुरळीत होणार आहे. गेल्या 50 वर्षात मनमाडकरांनी पाण्यासाठी मोठी वणवण अनुभवली होती. मात्र आमदार सुहास कांदे यांच्या दूरदृष्टीतून साकारलेल्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे करंजवन ते मनमाड पाणीपुरवठा योजनेने आज हे चित्र बदललेले आहे. याच योजनेमुळे यंदाच्या कडक उन्हाळ्यातही शहराला दर 3 दिवसांनी पाणी मिळणे शक्य झाले. तसेच भारतनगर येथे उभारलेल्या अत्याधुनिक जलशुद्धीकरण केंद्रामुळे आता मनमाडकरांना केवळ पाणीच नाही तर स्वच्छ आणि फिल्टर केलेले शुद्ध पाणी मिळत आहे. नागरिकांचे आरोग्य आणि सोय या दोन्ही गोष्टींना प्राधान्य देणाऱ्या या पाणीपुरवठा योजनेने खऱ्या अर्थाने मनमाडकरांच्या आयुष्यात संजीवनीचे काम केले आहे. आमदार सुहास कांदे यांनी यावेळी विश्वास व्यक्त केला की करंजवन धरणातील जलसाठा आणि आपली पाणीपुरवठा योजना यामुळे मनमाडचा पाण्याचा प्रश्न आता इतिहास जमा झाला आहे. जनतेचे समाधान हीच माझ्या कार्याची पोचपावती आहे. तर मनमाडकरांसाठी ही खऱ्या अर्थाने एक सुखावह बातमी. अशाच प्रकारच्या महत्त्वाच्या घडामोडींसाठी पाहत राहा आपल्या चॅनलवरची विशेष बातमी. आवाज इन न्यूज मराठी, मनमाड, नाशिक.